चला तर मी सांगतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व 5वी सैनिकी स्कूलसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपणास उपलब्ध करून दिली जात आहे. त्याचे दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील, अनुभवायला मिळतील. तुम्ही त्यात सहभागी व्हा. तुम्हाला परीक्षेच्या आधी सराव संच उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. ते युट्यूब आणि फेसबुक वरती उपलब्ध असतील. त्याचबरोबर प्रत्येक घटकावर 2, 3, 4 किंवा जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आमच्याकडून प्रयत्न केला जाईल, जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा तुमचा अभ्यास होईल व त्या घटकाचे पैकी मार्क तुम्ही घ्याल. त्याचबरोबर पालकांना आणि शिक्षकांना सांगण्यास आनंद होतो की आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या मुलांनी, आपल्या पाल्याने ज्या सराव टेस्ट सोडवल्या आहेत त्याची प्रगती कशी आहे, त्याचे गुण किती पडतायत, तो बाकी विद्यार्थ्यांचे, महाराष्ट्रातील बाकी विद्यार्थ्यांचे गुण किती पडतायत, आपला विद्यार्थी किती खोल पाण्यात आहे किंवा किती त्याची प्रगती बाकी आहे हे तुम्ही स्वतः चेक करू शकता. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना पीडीएफ स्वरूपात नोट्स आवश्यक असतात, जे करून ते वाचून अभ्यास करतात. त्यांच्यासाठी पीडीएफ स्वरूपात नोट्सही आमच्याकडून उपलब्ध करून दिल्या जातील. आणि त्याचबरोबर 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा परिपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आपणास देण्यात येत आहे. आपल्याला या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा, टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करायचा, युट्यूब चॅनलही फॉलो करायचा आहे. त्याच्याही तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण मिळतील आणि त्याचबरोबर आमच्या ग्रुपवरही मिळतील. आणि ज्यांना कुणाला लिंक हवी असेल त्यांनी माझ्या 8600464249 नंबरला हाय जरी टाईप केलं तरी तुम्हाला युट्यूबच्या लिंक, व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक पाठवल्या जातील. त्यासाठी तुम्ही माझ्या नंबरला हाय किंवा कोणताही शब्द टाईप करा. 8600464249 या मोबाईल नंबरला व्हॉट्सअप करा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या क्लासेसची फी महाराष्ट्रामध्ये 5,000 ते 25,000 पर्यंत आकारणी केली जाते. परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून दिले जात आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आमच्या शाळेच्या वतीने विनंती. चला तर वेळ न दवडता आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि मराठी भाषा, त्यापैकी भाषा विषयाची लाईव्ह तासिकेचे आज आपण आयोजन केलेलं आहे. त्या भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचे आयोजन करताना आम्हाला आनंद होतो आपल्याला सांगण्यास की आपण कोणत्याही प्रकारचं पुस्तक घ्या. आपल्याला 50 ते 60 उत्तरापेक्षा जास्त उत्तरांचा अभ्यास करता येत नाही किंवा तेवढेच उत्तरे त्या पुस्तकामध्ये उपलब्ध असतात. परंतु आमच्याकडून तुम्हाला 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उत्तरे उपलब्ध करून दिले जातील. 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट आपणास भाषा विषयासाठी उपलब्ध करून दिल्या जातील. 100 प्लस लाईव्ह तासिका तुमच्या भाषा विषयाच्या घेतल्या जातील. त्याचबरोबर उपलब्ध करून दिल्या जातील. त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती. सोनवणे आज जवाहरलाल नवोदय उतारा क्रमांक 69 मध्ये लाईव्ह तासिकेमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहरलाल विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर आधारित सराव चाचणी क्रमांक 69 मधील आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 125 गुण 100% मिळवा याची आपल्यास आम्ही खात्री देतो. विद्यार्थी मित्रांनो, ग्रुपवरती पाठवलेल्या टेस्ट सोडवत चला, टेलिग्राम वरती टेस्ट पाठवलेल्या आहेत त्या सोडवत चला. त्याचबरोबर युट्यूबच्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण त्या टेस्टच्या लिंक उपलब्ध करून दिल्या आहेत, त्याही पहा. तिन्हीपैकी कुठल्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही दररोज टेस्ट सोडवत चला, कारण टेस्ट खूप प्रमाणात तुम्हाला येणार आहे. सर्व टेस्ट एकाच वेळेस सोडणं शक्य होणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त सराव होण्यासाठी त्या टेस्ट मध्ये पैकी गुण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ती टेस्ट वारंवार सोडवत चला. विद्यार्थी मित्रांनो, चला तुमच्यासाठी उतारा क्रमांक 69 स्क्रीनवरती. उतारा अगदी छोटा आणि सोपा आहे. काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. तुमच्यासाठी 1 मिनिटाचा अवधी.
अभिनंदन सुयोग, वाचण्याचं चांगलं स्पीड तुझं. अभिनंदन प्रशांत, अभिनंदन ओम. पहा, वाचण्याचं स्पीड चांगलं असण्यापेक्षा आपण उतारा आकलन होईल, आपल्याला पूर्णपणे समजल त्या उतार्यात त्यांना काय सांगायचंय ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. पोपटपंची वाचण्यात काही उपयोग नाही. आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये जर ते काही असेल त्या उतार्याचं आकलन होईल अशा प्रकारचं वाचन आपलं पाहिजे. अभिनंदन साक्षी, अभिनंदन हरी कदम, हरी अभिनंदन प्रदीप, अभिनंदन श्रेया चौरे, अभिनंदन वेदांत किशोरे. चला सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला तुमचं वाचन झालंय. मी उत्तर वाचतो आता, काळजीपूर्वक ऐका आणि या उत्तरावर आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही या दृष्टीने त्या उत्तराचं आकलन होईल यासाठी शांत चित्तेने फक्त ऐकण्याची कृती करा. विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तरा वाचतोय, तुम्ही फक्त ऐका, जेणेकरून ऐकूनही आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त होतं. डोळ्याने आपण 83% ज्ञान घेतो आणि कानाने आपण 11% ज्ञान घेतो. तुम्ही आता वाचलाय म्हणजे डोळ्याने ज्ञान घेतलंय. आता मी जो वाचतोय ते ऐकून तुम्ही 11% ज्ञान घेताल, जेणेकरून तुमचा सगळ्यांचं आकलन चांगलं होईल. अभिनंदन श्रावणी. पहा, आमची श्रावणी आता दुसरीतली मुलगी आहे, ती 5वीच्या तासिका करते. अभिनंदन कृष्णा. चला मी वाचतो आता, काळजीपूर्वक ऐका. उत्तर क्रमांक 69. आपण ऊन, वारा, पाऊस आणि थंडीपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी कपडे घालतो. कपड्यामुळे आपण नीटनाटके दिसतो. आपल्या कपड्याची काळजी आपणच घ्यायला हवी. आपल्याकडे कपडे धुळीने न मळून द्यायला हवे. खेळताना, ओढाताना होऊन कपडे फाटणार नाहीत हे बघायला हवे. उसवलेले कपडे वेळेत शिवायला हवेत. बटन तुटल्यास ते लावायला हवे. कपडे ठेवताना नीट घड्या घालून ठेवायला हवेत. केसही कसेही फेकले तर चुरगळतात. चुरगळलेल्या कपड्यात आपार नीटनाटके दिसत नाहीत. पाहिजे नव्हतं, आपार झालंय, आपणास नीटनाटके दिसत नाहीत. चुरगळलेले कपडे लवकर फाटतही. कपडे एका ठिकाणी ठेवल्यास आपल्याला ते सहज घेता येतात, शोधावे लागत नाहीत. तेव्हा आपले कपडे जपा. पहा, आपल्या बऱ्याच शाळेच्या विद्यार्थ्यांना सवय असते घरी गेले की दप्तर फेकून द्यायचं, शाळेचे कपडे काढून तिकडे दिवाणवरती, कपाटावरती, टेबलवरती फेकायचे, रंगीत कपडे घालायचे आणि लगेच फिरायला जायचं. विद्यार्थी मित्रांनो, कपडे ही एक अशी वस्तू आहे जिला जपलं तर तिचं आयुष्य जास्त असतं आणि जर तिला जपलं नाही, तिला वेडवाकड कसंही फेकलं, चुरगळलं, मळीलं, फाडलं, तोडलं तर त्याचं आयुष्य कमी होतं. जर आपल्याला एखादी वस्तू आपल्या आयुष्यात जास्त काळ टिकवायची असेल तिला जपलं पाहिजे. जसं आपले आई वडील आपल्याला जपतात, जेणेकरून आपण म्हातारपणात त्यांना सांभाळू अशी त्यांची अपेक्षा असते. म्हणजे ते आपल्याला लहानाचं मोठं करतात, खाऊ पिऊ घालतात, जपतात. कशासाठी? की माझं बाळ मोठं व्हावं, माझं बाळ शहाणं व्हावं, आहे का नाही, माझा बाबड्या शहाणा व्हावा. आणि आपण मात्र त्यांचं काहीच ऐकत नाही. आपण लय हुशार असतो त्यांच्यापेक्षा, आहे ना. असं करू नका. चला, आज आपण एकदम सोपा उत्तर आहे बा, कपड्याविषयी म्हणजे उल्लेख आलेला आहे. पाऊस व थंडीपासून शरीराचे टिंब करण्यासाठी कपडे घालतो. प्रश्न पहिला, ऊन, वारा, पाऊस व थंडीपासून शरीराचे टिंब करण्यासाठी कपडे घालतो. पर्याय ए नीटनाटके, बी रक्षण, पर्याय सी आरक्षण आणि पर्याय डी यापैकी नाही. 4 पर्याय दिले तर याचं उत्तर तुम्ही उत्तरात ओळ क्रमांकही सांगत चला, जेणेकरून बाकी विद्यार्थी ती ओळ वाचतील. अभिनंदन प्रशांत. पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर आपल्याला आहे. प्रशांत बी उत्तर देतोय, ओम सोनवणे बी, कृष्णा खाडे बी उत्तर देतो, साक्षी खाडे बी उत्तर देते. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. श्रावणी सानप बी उत्तर देते. दुसऱ्याचं बघून टाकू नका, बघू कोणाचं बरोबर येतंय कोणाचं चुकतंय. वेदांत किशोरे बी, श्रेया चौरे बी, हरी कदम बी उत्तर देते पहिल्या प्रश्नाचं.
श्रेयोग बी उत्तर देतोय. पहा पहिलीच ओळ जर वाचली, ज्यांनी ज्यांनी वाचली, सगळा उत्तरा वाचायची गरज नाही. ऊन, वारा, पाऊस हे 3 शब्दापैकी कोणताही शब्द आपल्या उत्तरामध्ये सापडला की त्याच्या आजूबाजूलाच उत्तर दडलेलं असतं. अभिनंदन चौरे, श्रेया, पहा तुम्हाला उत्तर सापडलंय. चला पहिला आपण ऊन, वारा, पाऊस यात व थंडीपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी शरीराचे योग्य पर्याय प्रश्न पहिल्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी आहे, रक्षण. चला बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. तासिकेतला पहिलाच प्रश्न कोणाचाही चुकलं नाही. खूप खूप आनंद झाला मला. तुम्ही तासिकेमध्ये मन लावून उतारा वाचला, उतारा वाचून त्याचं आकलन केलं. प्रश्न पाहिल्याचं बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. सर्वांचं उत्तर बरोबर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न दुसरा. वाराचा समानार्थी नसलेला शब्द लिहा. पहा, वाराचा समानार्थी नसलेला शब्द लिहा. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही उतार्यात शोधण्याचा प्रयत्न करू नका. असा प्रश्न आल्यानंतर अशा प्रश्नाचं उत्तर उतार्यामध्ये शोधायचं नाही. तर आपल्या ज्या व्याकरणाचा आपण अभ्यास केलेला असतो, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, मनी, वाक्प्रचार, लिंग, वचन, विभक्ती, आहे का नाही, काळाचे प्रकार, याच्यावर आधारित जो प्रश्न असतो त्याचं उत्तरात शोधण्याच्या भानगडीत पडायचं नाही. सरळ सरळ आपल्या झालेला व्याकरणाचा अभ्यास याचा अंदाज लावून आपण योग्य उत्तराकडे जायचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, पाहू आता, काही जणांचं मला वाटतंय चुकन, काही जणांचं बरोबर येईल असा माझा अंदाज आहे. सगळ्याला समानार्थी विरुद्धार्थी शब्द पाठ नसतात आणि प्रश्न काळजीपूर्वक वाचा. समानार्थी शब्द असलेला विचारलंय का नसलेला विचारलंय. आपल्या नजर चुकीने नसलेला असलेला वाचण्यात येतं आणि आपण असलेला शब्दाला गोल करून मोकळं होतो. आपल्याला येत असतानाही आपले मार्क जातात. गडबड करायची नाही. गोल करण्यापूर्वी एकदा खात्री करायची की आपण योग्य उत्तरालाच गोल करतोय. हा प्रश्न दुसऱ्याचे उत्तर यायला लागले. कृष्णा खाडे सी उत्तर देतोय. प्रशांत सानप सी, ओम सोनवणे सी, वेदांत किशोरे सी, श्रावणी सानप सी, हरी कदम सी. चला, आरती, प्रीती, सोनल, श्रावणी, सोनल, आसावरी, महेश, भागवत, सगळ्यांनी उत्तर टाका. तुम्ही तासिकेला आहात, तुम्ही ते उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाकत चला, जेणेकरून मला कळत तुमचा अभ्यास कसा चाललाय. हरी कदम सी उत्तर देतोय. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा. वारा याचा समानार्थी नसलेला शब्द. पहा, वारा याचा समानार्थी नसलेला शब्द. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिलंय त्या सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. श्रेया चौरे, अभिनंदन, तुझंही उत्तर बरोबर आहे. चला, सगळ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. मला वाटलं होतं समानार्थी शब्दाचा तुमचा अभ्यास नसेल, पण तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला दिसतोय. अभिनंदन. साक्षी खाडे, तुझंही उत्तर बरोबर आहे. अनिल, वारा म्हणजेच अनिल, वारा म्हणजेच प्रहार, वारा म्हणजेच मारुती, आहे का नाही. पवनपुत्र म्हणजे हनुमानाचं मारुती नाव आहे. म्हणजे वायू देवापासून त्याचा जन्म झाला म्हणून त्याला आपण म्हणतो पवनपुत्र. म्हणजे पवन म्हणजे पण वारा, पवन, समीर, अनिल हे वाऱ्याचे समानार्थी शब्द आहेत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रहार. प्रहार म्हणजे दुसऱ्यावर केलेला आघात. आपण नाही का कुऱ्हाडीने लाकडावर प्रहार करतो, म्हणजे कुऱ्हाडीने लाकडाला फोडतो. म्हणजे प्रहार करणे म्हणजे आघात करणे, मार देणे किंवा जखम पोहोचवणे, याला आपण प्रहार हा शब्द वापरतो. म्हणजे याचं योग्य उत्तर होतं समानार्थी शब्द नसलेला प्रहार. शी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. चांगला अभ्यास करताय. मला वाटलं होतं याच्यात कोणाचं तरी उत्तर चुकल, पण कोणाचंही चुकलं नाही. खूप खूप अभिनंदन तुमचं. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न एकदम सोपा आणि उतार्यामध्ये सापडणारा प्रश्न. चुरगळलेला शब्द कुठं तुम्हाला सापडला उतार्यात, लगेच उत्तरापाशी तुम्ही पोहोचणार आहेत. वळ शोधायलाही तुम्हाला सोपं जाणार आहे. प्रश्न तिसरा. चुरगळलेले कपडे लवकर टिंब टिंब.
प्रश्न तिसरा, चुरगळलेले चुरगळलेले कपडे लवकर टिंब पर्याय ए वाळतात, पर्याय बी फाटतात, पर्याय सी ओले होतात आणि पर्याय डी यापैकी नाही. उत्तर यायला सुरुवात झाली. दुसऱ्याचं बघून टाईप करू नका. कोण पाहिजे? प्रशांत बी उत्तर देतोय प्रश्न तिसऱ्याचं. ओम सोनवणे सी देतोय. प्रदीप बी, कृष्णा खडे बी, वेदांत किशोरे बी, श्रावणी सर ते तास करीत नाहीत. कोण? जे तास करत नाही ते अडाणी राहतेन, ऊस तोडायला जातेन, ते आपल्याकडे कामाला राहते. काही दिवसानंतर आपण तास करायचा, आपला आपण अभ्यास करायचा. जे करत नाहीत त्यांची आपण काळजी करायची नाही, कारण ते आयुष्यभर ऊस तोडीलाच जाणार येतं. त्यांना वाटत नाही आपण शिकून मोठा अधिकारी व्हावा. असे काही असतेच विद्यार्थी ज्यांना शिकण्याची इच्छा नसते. साक्षी खाडे बी उत्तर देते, श्रेया बी उत्तर देते. प्रशांत म्हणतोय चौथ्या ओळीमध्ये त्याला उत्तर सापडले. प्रशांतला सगळ्यात आधी उत्तर सापडले. पहा चौथ्या ओळीमध्ये चौथ्या ओळीमध्ये उत्तर नाहीये प्रशांत. खालून दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे. प्रशांतचं चुकलंय. पहा श्रेया चौरे आणि श्रेयोग यांना उत्तर सापडलंय. पहा खालून दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे. प्रशांतचं उत्तर चौथ्या ओळीमध्ये चुरगळलेला शब्दच नाहीये. श्रेयोग बी उत्तर देतोय. श्रावणी बी उत्तर देते. हरी कदम बी उत्तर देतोय. प्रदीप सानप खालून दुसऱ्या ओळीत म्हणतोय. ओम सोनवणे खालून दुसऱ्या ओळीत. प्रशांत खालून तिसऱ्या ओळीत नाहीये. प्रशांत खालून दुसऱ्याच ओळीत आहेत. चुरगळलेले कपडे लवकर. बघा ओळ पण जशाच तशी आहे. प्रशांत शोधण्याची चांगली सवय लावून घे. दुसऱ्यांनी काय टाकलं म्हणून आपण टाकायचं नाही. चुरगळलेले शब्द उत्तरात बऱ्याच म्हणजे 3 ते 4 वेळा आलेला आहे. सगळ्या ठिकाणचा शब्द आपल्याला शोधावा लागेल. श्रेयोग इमोजी टाकू नको. प्रशांतचं चुकलं असेल, यावेळेस त्याचं चुकलं असेल, पुढच्या वेळेस आपलं चुकू शकतं. माणूस चुकीचा पुतळा आहे. दुसऱ्याला कधीही कमी लेखायचं नाही. आपलं बरोबर आलं म्हणजे सगळ्यांचं चुकलं, किंवा सगळ्यांच्या आधी आपलं बरोबर आलं म्हणजे आपण लय हुशार असतोच. परंतु त्याचा गर्व कधी बाळगायचा नाही. विद्यार्थी मित्रांनो, जो गर्व बाळगतो त्याचं हरण होत असतं. आपण आपल्या बुद्धीचा, आपल्या शक्तीचा कधी गर्व बाळगायचा नाही. शिवाजी महाराजांकडे एवढी शक्ती होती, एवढी बुद्धी होती, त्यांनी त्याचा कधीच गर्व बाळगला नाही. आणि योग्य वेळ आल्यानंतर बुद्धीचा वापर करून जनतेचं रक्षण केलं, स्वराज्य वाढवलं, आणि त्यामुळे शिवाजी महाराज ग्रेट होते. आपल्याला शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे. ते कधीच शत्रूच्या सैन्यालाही दुखवत नव्हते, शत्रूच्या जनतेलाही दुखवत नव्हते. पहा ते दुसऱ्यांच्या बायकांवर सुद्धा वाईट नजर ठेवत नव्हते. सर्वांना आई बहिणीप्रमाणे वागणूक देत होते. तसंच आपण आपल्या मित्रांना आपल्या भावाप्रमाणे बहिणीप्रमाणे वागणूक द्यायची. त्यांचं मन दुखवायचं नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा, चुरगळलेले कपडे लवकर. योग्य उत्तर पर्याय बी. कोणाचंही उत्तर चुकलं नाही. सुरुवातीला ओमनी फक्त सी टाकलं होतं, नंतर त्यांनी बदललं. पहा ओले असतात चुरगळलेले कपडे, ओले असतात, ते उत्तर ओमचंच होतं फक्त, बाकी कोणाचं नाही. चला योग्य उत्तर पर्याय बी. अभिनंदन तुमच्या सर्वांचं. खूप खूप चांगला अभ्यास तुमचा. प्रश्न चौथा, कपडे एका ठिकाणी ठेवल्यास टिंबटिंब. प्रश्न चौथा, कपडे एका ठिकाणी ठेवल्यास टिंबटिंब. पर्याय ए आपल्याला सहज घेता येतात. पर्याय बी आपल्याला धुवायला येतात. पर्याय सी आपल्याला वाळवायला येतात. आणि पर्याय डी यापैकी नाही. जर आपण कपडे दरवेळेस कपाटात एकाच ठिकाणी ठेवले तर या चारही पर्यायापैकी कोणता योग्य पर्याय आपल्याला लागेल? थँक्यू सहयोग. बघ तुला सॉरी म्हणण्याची सुद्धा चांगली सवय आहे, म्हणजे आपण केलेल्या चुकीची माफी आपण मागण्यात मोठे पण असतं. पहा
तर अभिनंदन श्रूयक तुझं. खूप तुझ्या आई वडिलांनी तुझ्या शिक्षकांनी खूप चांगले संस्कार तुझ्यावर केलेत असं वाटतंय. ओम खालून पहिल्या वेळेत उत्तरे म्हणतोय पहा. ओमने उत्तर टाकायच्या आधी नाही उत्तर पण टाकलंय ओमने. ओम प्रश्न चौथ्याचं हे उत्तर देतोय. कृष्णा हे उत्तर देतोय. प्रदीप हे उत्तर देतोय. ओमने खालून पहिली वेळ म्हणलाय. श्रावणी चौथा प्रश्न हे उत्तर. प्रशांत तर प्रशांत तुझे अभिनंदन. तुम्ही आता मित्र झालात. इथून पुढे लाईव्ह शिकेमध्ये तुम्ही मित्र आहात. एकमेकांना कधी पण कॉपरेट करत चला. कृष्णा खालून पहिल्या वेळेत म्हणतोय अभिनंदन कृष्णा. हरी कदम हे उत्तर देतोय. प्रशांत चौथ्या प्रश्न. हरी कदम प्रश्न क्रमांक तुझा बघ पहिल्या प्रश्नाचं हे म्हणतोय तू गडबड करायची नाही. परीक्षेतही आपलं असंच होतं. येत असून आपण दुसऱ्याच प्रश्नाला करून मोकळे होतो. प्रशांत हे उत्तर देतोय. श्रेयोग हे उत्तर देतोय. श्रेयोग खालून पहिल्या वेळेत म्हणतोय अभिनंदन. श्रेया चौरे हे उत्तर. प्रशांत सानप हे उत्तर. चला सर्वांचं. साक्षी खाडे हे उत्तर. चला सर्वांचं अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो सर्वांचंच उत्तर बरोबर आहे. प्रश्न चौथा कपडे एका ठिकाणी ठेवल्यास योग्य उत्तर. पर्याय आपल्याला सहज घेता येतात. सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलं नाही. धन्यवाद. चला तर आपण या उत्तरावरील शेवटचा प्रश्न. प्रश्न उत्तरावर जरी असला तरी याचा काही प्रश्नांचा उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा नाही. कोणत्या प्रकारच्या प्रश्नाचा. जर ते व्याकरणावर आधारित प्रश्न असतील तर त्या प्रश्नाला उत्तर शोधण्याचा प्रयत्न अजिबात नाही. व्याकरणावरचा प्रश्न आपण आपल्या व्याकरणाचा जो वर्षभर अभ्यास केलेला आहे जोर लावून आपण योग्य उत्तराकडे जायचं असतं. विद्यार्थी मित्रांनो विनाकारण वेळ दौडायचा नाही. कारण आपल्याला 120 मिनिटांमध्ये 80 प्रश्न सोडायचे. त्यातील गणित विषयासाठी लागत असतो. भाषा विषय बुद्धिमत्ता विषयासाठी कमी अवधी लागत असतो. त्याचा अभ्यास करू. त्यामुळं जास्तीत जास्त वेळ आपल्याला गणित विषयाला देता येतो. चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पाचवा. वर्षा या उतार्यात आलेला समानार्थी शब्द. वर्षा वर्षा याचा उतार्यात आलेला समानार्थी शब्द. पर्याय कपडे. पर्याय बी वारा. पर्याय सी पाऊस. पर्याय डी ऊन. सर्वांचे उत्तर यायला लागले. ओमचं सी उत्तर येते. कृष्णा सी उत्तर. प्रशांत सी उत्तर. श्रावणी सी उत्तर. हरी कदम सी उत्तर. श्रेया सी उत्तर. प्रदीप सी उत्तर. श्रेयोग सी उत्तर. वेदांत किशोर टाकताय. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचं कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. वर्षा वर्षा म्हणजे पाऊस. तुमचं व्याकरणाचा अभ्यास खूप चांगला आहे. मला अजून ते शिकवायचंय. त्याच्या आधी 4थी पर्यंत तुम्ही जे शिकलात अभ्यास तुमचा खूप चांगला आहे असं वाटतंय. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचंच. प्रश्न पाचवा. वर्षा या उत्तरात आलेला समानार्थी शब्द पहा. कधी कधी काय होतं माहिती का विद्यार्थी मित्रांनो अशा प्रश्नाच्या वेळेस आपली गफलत काय होती. वर्षा या शब्दाचे 2 समानार्थी शब्दाचे पर्याय खाली दिलेले असतात. म्हणजे 4 पर्यायापैकी वर्षा याचे समानार्थी शब्द पाऊस, बरसात किंवा रिमझिम असे समानार्थी शब्द दिलेले असतात. परंतु त्यापैकी एकच शब्द उत्तरामध्ये आलेला असतो आणि एक शब्द उत्तरामध्ये आलेला नसतो. आपली गडबड काय होती. आपल्याला वर्षा या शब्दाचा समानार्थी शब्द माहित असतो. म्हणून आपण पर्याय जो दिसतोय की त्याला गोल करून मोकळ होतो. परंतु त्यांनी प्रश्नच काय विचारलाय बघा. वर्षाचा उतार्यात आलेला म्हणजे 2 शब्द जरी बरोबर असले त्यातले पर्याय तरी त्यापैकी एकच उत्तर उत्तरामध्ये आलेलं असतं आणि एक उत्तर उत्तरामध्ये आलेलं नसतं. मग उत्तराला गोल करण्यापूर्वी आपण खात्री करायची की याचा कोणता समानार्थी शब्द उत्तरात आलेला आहे. आणि सोपं पहा. खालच्या पैकी जो समानार्थी शब्द आपल्याला वाटतोय तो शब्द उत्तरात शोधायचा. झटपट नजर फिरवायची. समजा तुम्हाला पाऊस हा शब्द वाटतोय तर पा 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 फक्त पा बघायचा कुठं दिसतोय का सुरुवातीचा अक्षर. पा सापडलं की पाऊस शब्द सापडतो. म्हणजे एकदम सोपी ट्रिक आहे. सगळे शब्द वाचण्याच्या भानगडीत पडायचं नाही. चला ओम सोनवणेचं सगळ्यात आधी उत्तर आलंय. सी उत्तर. कृष्णा सी उत्तर. प्रशांत सी उत्तर. श्रावणी सी उत्तर. हरी सी उत्तर. श्रेया सी उत्तर. प्रदीप श्री उत्तर. श्रेयोग श्री उत्तर. वेदांत किशोरे श्री उत्तर. साक्षी श्री उत्तर. श्रेया श्री उत्तर. श्रेयोग श्री उत्तर येतोय.
पहा, सगळ्यांचं उत्तर बरोबर आलं आहे आणि या उत्तरातील कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. प्रशांत म्हणतोय बा चौथ्या ओळीमध्ये पाऊस हा शब्द आलेला आहे. पहा बरं एकदा ओळ क्रमांक पहिल्या ओळीत आणि चौथ्या ओळीत बरोबर आहे प्रशांत, अभिनंदन तुझं. पहिल्या ओळीतही पाऊस शब्द आला आहे आणि चौथ्या ओळीत कुठं आलाय? हा, प्रशांतचं म्हणणं आहे पहिल्या ओळीतील चौथा शब्द, सॉरी चौथी ओळ नाही म्हणतो, पहिल्या ओळीतील चौथा शब्द म्हणतोय. अभिनंदन प्रशांत, खूप चांगलं विवेक बुद्धीने उत्तर दिलं. सगळ्यांची उत्तर पाचीची पाचची उत्तर कोणाचंही चुकलेलं नाही. सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. तर आपण इथं उत्तरा क्रमांक 69 पूर्ण करतोय. लागलीच आपण पुढच्या उत्तराकडे जाणार आहे. अद्यापही आपले मित्र जॉईन नसतील, शाळेतील सवंगडी जॉईन नसतील, लाईव्ह तासिकेला येत नसतील, ते फक्त ऑफलाईन तासिका करतात, काही जण करत नाहीत, तर त्यांना विनंती करा की तुम्ही लाईव्ह तासिकेमध्ये येत जा. जे गरम गरम भजे खाण्यात मजा आहे ते गार खाण्यात नाही. म्हणजे आपण लाईव्ह तासिकेमध्ये जो उतारा सोडवण्याचा आनंद घेतो तो उतारा रेकॉर्डेड लेक्चर मध्ये ऐकण्यात त्यांना काही आनंद होणार नाही. पहा, याचेच रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला युट्यूब वरती पाहायला मिळतील. पहा, तुम्ही जाऊन पहा युट्यूब वरती आतापर्यंत 60 रेकॉर्डेड लेक्चर, 60 उतारे तुम्हाला अपलोड केलेले आहेत. त्या उतार्याच्या खाली तुम्हाला त्याचे टेस्ट पण आहेत. प्रदीप काल म्हणत होता बघा काही उतार्याच्या टेस्ट मला मिळाल्या नाहीत. प्रदीप युट्यूब चॅनलला आपले तास संपल्यानंतर गेल्यानंतर बघ, त्याच्यावर जे व्हिडिओ आलेले आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जायचं, मोर शब्द दाबायचा, परत एकदा मोर शब्द दाबायचा. मोर शब्द दाबल्यानंतर तुम्हाला सगळ्या लिंक दिसतील. त्या लिंक वरती टच केले की तुम्हाला टेस्ट सोडवता येतील. त्याचबरोबर आपल्या मेसेज मध्ये एक चॅनल केलेला आहे पहा, त्या चॅनलचं नाव आहे व्हॉट्सअप चॅनल भाषा विषय. त्या भाषा विषयाच्या चॅनल वरती जा, त्याला फॉलो करा. त्याच्यावरती तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा तुमच्या मोबाईल मध्ये.